नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनालायझरचं ॲप डाउनलोड करा. नगरपालिकांचे, नगरपरिषदांचे, नगरपंचायतीचे निकाल काल लागले. त्याच्यामध्ये काहीही अनपेक्षित नाही. तुम्ही अक्षरशः ह्या निवडणुकांची जेव्हा कुजबूज सुरू झालेली होती, अधिकृतरित्या जाहीर झाल्या नव्हत्या, तेव्हापासून ते अगदी निकाल लागले त्या दिवशी, म्हणजे मतमोजणी चालू होती त्या दिवशी सकाळी 8 वाजता टाकलेला आमचा व्हिडिओ आहे. कुठलेही व्हिडिओ काढून पहा. आम्ही वारंवार हा एक मुद्दा मांडत होतो की सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जे सत्ताधारी आहेत ते अतिशय जोरकसपणे निवडणुका लढवतात आणि आघाडी म्हणजे विरोधामधली जी महाविकास आघाडी ती पूर्णपणे विस्कटलेली आहे. दुसरा मुद्दा आमचा वारंवार असा होता, त्याचं कारण होतं की हे फार राजकीय दृष्ट्या बलवान आहेत आणि ते दुबळे आहेत. हे नंतरचा मुद्दा आहे. कुठेही राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था ह्या पूर्णपणे पॅरलाइज झालेल्या आहेत, लकवा मारलेला आहे त्यांना. त्यांचं स्वतःचं उत्पन्न नाही. त्यांना राज्य सरकारवरती आणि काही योजनांसाठी केंद्र सरकारवरती अवलंबून राहावं लागतं. आत्ता राज्यामध्ये जे सरकार आहे, केंद्रातमध्ये जे सरकार आहे, त्याच्यामुळे त्याला अनुकूल असलेली माणसंच निवडून येतील किंवा जी निवडून येतील ती नंतर तिकडं जातील. जेव्हा की आत्ता काही नगराध्यक्षांनी लगेच पलटी मारायचं दाखवलेले आहे गुण, आणि काही अपक्ष जे आहेत त्यांनी पण आमचा कसा युतीला पाठिंबा आहे, महायुतीला, हे पण सध्या सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे हे दोन्ही मुद्दे हे आम्ही आधीपासून सांगत होतो. इतकंच नाही, आत्ता महानगरपालिकेच्या निवडणुकींची डिमडिम वाजण्यास सुरुवात होणार, म्हणजे झालेलीच आहे. 23 तारखेपासून अर्ज भरायचे आहेत, उद्यापासूनच. तुम्हाला मी आता तेही निकाल सांगतो. या 29च्या 29 महानगरपालिकांमध्ये सत्ताधाऱ्यांचा वर्चस्व राहणार. त्याच्यामध्ये अजून एक जास्तीचा फॅक्टर आहे जो या नगरपालिकेमध्ये कमी होता. ह्या सगळ्या मोठ्या शहरांमध्ये इन्व्हेस्टर, गुंतवणूकदारांचा एक फार मोठा हात राहणार आहे. आणि ते महाविकास आघाडीने त्यांच्या काळात जे गुंतवणुकीच्या विरोधातलं धोरण राबवलं, सगळे प्रकल्प रखडवले, आणि त्याच्या विरोधात म्हणून हे लोक जिथं शक्य आहे तिथे, त्यांची काही फार राजकीय ताकद नसते, पण ज्याला टिल्टिंग फॅक्टर म्हणतात, काठावरती तुम्ही उभे आहात आणि एक धक्का तुम्हाला पाहिजे पलीकडे पडण्यासाठी, अशा वेळीचं काम हे इन्व्हेस्टर, हे गुंतवणूकदार करते. पण मी आज तुम्हाला जरा वेगळाच मुद्दा मांडतो. माझ्या मराठवाड्यातली गोष्ट, छत्रपती संभाजीनगरला बसून मी हा व्हिडिओ करतोय. आणि विधानसभेच्या, लोकसभेच्या निवडणुकांच्या आधीपासून अतिशय घाणेरडं असं विषारी वातावरण मनोज जरांगेंच्या रूपानं याच मराठवाड्यात तयार झालं होतं. महाराष्ट्रातलं वेगळं, पण जास्तीत जास्त जोर होता तो मराठवाड्यामध्ये. त्यांचं जे गाव आहे अंतरवाली सराटी, आंबडजवळ गाव आहे ते, जालना जिल्ह्यामध्ये. तिथला जो निकाल लागला मी तुम्हाला सांगतो. आधी सगळ्यात पहिले संपूर्ण मराठवाड्यातले तुम्हाला मी निकाल सांगतो. 52 नगरपालिका आणि नगरपरिषदा, नगरपंचायती होत्या. या 52 पैकी 38 जागी महायुतीचे नगराध्यक्ष निवडून आलेले. 1-2 नाही, 38. आणि फक्त त्या सगळ्या ह्याच्यातून 14 जागी अपक्ष आहेत, 6 जवळपास ठिकाणी. त्याच्यानंतर मी तुम्हाला आकडे पण सांगतो, ते दैनिक सकाळने दिलेले. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, की ज्यांनी पूर्णच्या पूर्ण ह्यांना हवा पुरवली होती, पूर्णच्या पूर्ण ह्यांना बळ पुरवलेलं होतं मनोज जरांगेंना, फक्त 2 ठिकाणी त्यांचे नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे फक्त 2 ठिकाणी, आणि काँग्रेस 4 ठिकाणी, असे फक्त 10 आलेले आहेत महाविकास आघाडीचे. 6 तर अपक्ष आणि इतर आहेत, ते कुठं जातील काही माहिती नाही. आता मी मनोज जरांगेचं गाव जिथे आहे, अक्षरशः तिथली जवळची नगरपरिषद, नगरपालिका म्हणजे अंबड, तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. अहिल्याबाईंच्या खाजगी जहागिरीचं ते गाव होतं. त्या ठिकाणी सगळ्यात जास्त विषारी वातावरण जातीय पातळी होते. यांनी केलं असं पत्रकार सांगत होते. तो द्वेष, त्यांची भाषा, जरांगेंचं अतिशय घाणेरडं असं वक्तव्य तुम्ही कधी तपासून पहा. म्हणजे भाजपला टार्गेट करणे, वैयक्तिक पातळीवरती देवेंद्र फडणवीस यांना बोलणे, कुटुंबियावरती बोलणे, जातीवरती बोलणे, इतकं सगळं विष ज्या ठिकाणी उगळल्या गेलेलं होतं, त्याच अंतरवाली सराटीजवळ अंबडमध्ये या नगरपालिकेचे निकाल जे लागलेले आहेत. नगराध्यक्षपदी कोण निवडून आला असेल तुम्हाला असं वाटतं? भाजप तर निवडून आलाच, ही एक गोष्ट आहे, म्हणजे कमळ फुललं हे आहे. पण भाजपचा उमेदवार हा जातीनं ब्राह्मण आहे. देवयानी कुलकर्णी म्हणून ज्या निवडून आलेल्या आहेत आता, त्यांचे सासरे बाबूराव कुलकर्णी, काँग्रेसचं बडप्रस्थ, कितीतरी वर्ष अंबडची नगरपालिका किंवा अंबडचं सगळं राजकारण
त्यांच्या ताब्यामध्ये राहिलेलं होतं असं सांगतात. त्यांच्या ह्या स्नुषा, त्यांची ही सून आहे, काँग्रेसकडून उभी नव्हती ती. म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्यांचा मुलगा बाबूराव कुलकर्णींचा, केदार कुलकर्णी, हा काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेला. त्याचं कारण समजून घ्या. त्या ठिकाणचं जे सगळं उद्ध्वस्त राजकारण होऊन गेलेलं आहे. विधानसभेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी त्या मतदारसंघामध्ये विधानसभेच्या वेळेसची गोष्ट आहे, शिवसेनाचा उमेदवार राष्ट्रवादी राजेश टोपे मंत्री राहिलेले त्यांना पराभूत करून निवडून आलेला होता घनसावंगी मतदारसंघात. म्हणजे हा पहिला झटका बसला. दुसरा झटका आता या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये की तुम्ही ज्याच्या नावानं बोंब मारत होता, काँग्रेसचं राजकारण आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राजकारण अडचणीत आल्याच्या नंतर ज्या कोणाला तिथे काही करायचं आहे म्हणून ज्या लोकांनी पक्षांतर केले, आम्ही वारंवार सांगतोय, त्याच्यामध्ये केदार कुलकर्णी जे भाजपमध्ये आलेले होते, त्यांच्या पत्नी देवयानी कुलकर्णी, त्या आता नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण असं तिथलं जे महिलांसाठी जी जागा होती त्याच्यामध्ये त्यांना उभं केलं आणि भाजपच्या कमळ चिन्हावरती ब्राह्मण उमेदवार निवडून आला की ज्याची परंपरा काँग्रेसची होती. दोन भ्रम या निमित्तानं पूर्णपणे खोडून काढलेत मतदारांनी. ह्याच मराठवाड्यातली गोष्ट सांगतो. महाराष्ट्रातले तर निकालावरती अजून वेगळं बोलावं लागेल, खूप व्हिडिओ त्याच्यावरती आता येत आहे. तुम्ही हे जातीय विष पेरलेलं होतं, जाती जातीमध्ये तुम्ही तेढ निर्माण केलेली होती आणि जो विषय सर्वसामान्य ओबीसी आणि इतर SC STसाठी अडचणीचा होता, मराठ्यांना कुणबी म्हणून आरक्षण द्या, म्हणजे ते भांडण तुम्ही प्रत्यक्ष आरक्षणाच्या निमित्तानं जे केलेलं होतं, ओबीसीशी केलेलं होतं. ॲट्रॅसिटीमुळे कोपर्डीच्या बलात्काराच्या नंतर मराठा विरुद्ध दलित असं होतं आणि मराठा विरुद्ध सवर्ण, त्याच्यातही विशेषतः ब्राह्मणांच्या बाबतीमध्ये तुम्ही ज्या पद्धतीची टीका टिप्पणी देवेंद्र फडणवीसला समोर ठेवून केलेली होती, हे सगळं फेल झालं. SC ST आणि ओबीसीच्या विरोधातलं तुम्ही जे पसरलेला द्वेष होता, निवडणुकीच्या निकालातून त्यांनी साफ झोपून दाखवला. 52 पैकी 38 जागी महायुतीचा विजय ह्या मराठवाड्यात होतो आहे. विधानसभेचेच निकाल एका अर्थाने परत लागले आणि ही सगळी छोटी गावं आहेत. महानगरपालिका ज्या 4-5 आहेत त्यांच्या निवडणुका आता व्हायच्या आहेत मराठवाड्यातल्या, सांगतो मी तुम्हाला. म्हणजे एक तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीचं जातीय राजकारण हे करत होता ते लोकांनी नाकारलं. दुसरा मुद्दा मी तुमच्या समोर ठेवतो. काँग्रेसच्या नावाखाली म्हणून जे तथाकथित पुरोगामी राजकारण चालू होतं, काँग्रेसचे बहुतांश नेत्यांनी काँग्रेस सोडली. त्याच्यातलंच एक उदाहरण या ठिकाणचं हे कुलकर्णी कुटुंबीय की जे कट्टर काँग्रेसवालं होतं, ते भाजपमध्ये गेले आणि भाजपच्या तिकिटावर निवडून आले. प्रज्ञा सातव यांच्यावरती आम्ही यापूर्वीच व्हिडिओ केलेला आहे. अशोक चव्हाणांचं जुनं उदाहरण आहे. परभणीला मेघना बोर्डीकर किंवा बोर्डीकर आणि वरपुडकर हे दोन्ही घराणे ही काँग्रेसवाली होती, पण ते नंतर त्यांनी काँग्रेस कशा पद्धतीनं सोडली आणि ते सरळ भाजपमध्ये कसे आलेले आहे. परत एकदा लक्षात घ्या, आता मी हे जरांगेंचा हा इथला विषय बाजूला ठेवून संपूर्ण महाराष्ट्रभर येतो. 288 पैकी 214 इतक्या मोठ्या संख्येनं महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निवडून आलेले आहेत. हे नुसते नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असले असते तरी त्याला फारसं महत्व नव्हतं, पण ह्याला म्हणजे कसं आहे माहिती आहे का, हा उमेदवार लोकांनी निवडून दिलेला आहे, हे महत्वाचं. म्हणजे त्या प्रत्येक वॉर्डामध्ये 2 EVM होते, एक तुमचा नगरसेवक निवडण्यासाठी आणि दुसरं EVM नगराध्यक्ष निवडण्यासाठी होतं. ज्या आताही हे महान विश्व प्रवक्ते बरऊ राऊत ते असं म्हणाले होते की सिटिंग विधानसभेची जी सिटिंग EVMची तीच तशी कायम राहिलेली. म्हणजे यांना इतकी पण अक्कल आता उरलेली नाहीये की विधानसभेला फक्त एकच EVM होतं आणि एकच उमेदवार निवडायचा होता. आत्ता या नगरपालिकेच्या निवडणुकामध्ये एक तुम्हाला नगरसेवक निवडायचा, ते एक EVM आहे, नगराध्यक्ष निवडायचा दुसरं EVM आहे. एक माणूस 2-2 मतं देत होता, म्हणून हे नगराध्यक्षाला किंमत आहे. सगळ्या लोकांमधून नगराध्यक्ष निवडलेला आहे आणि त्या वार्डातल्या लोकांनी आपला नगरसेवक पण निवडलेला आहे, 2 मतं दिलेली. आता तर महानगरपालिकेचे प्रभाग आहेत म्हणजे 4-4 मतं द्यायचीत. हे काहीही समजून न घेता ज्या त्याहीपेक्षा भाऊ तोरसेकरांनी व्हिडिओ केलाय तसं हा पराजय उद्धव बाळासाहेब ठाकरेची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचा नाहीच आहे, कारण ते लढलेच नव्हते. या लिब्रांडू पत्रकारांचा हा पराभव आहे. हा पराभव म्हणजे भाजपचा विजय आहे की नाही चर्चा करत बसा, ज्यांना म्हणायचे EVM मॅनेज केलं
आणि लोकशाही कुठे जिंकली तर 74 ठिकाणी. 74 ठिकाणी सुद्धा म्हणजे तुम्ही जर लढलाच नसाल तर लोकांनी ज्या ठिकाणी ह्यांनी सोडून दिलेले त्या जागा तुम्ही जिंकल्या असं म्हणावं लागेल. हे जे एकूण सगळे निकाल लागलेले आहेत महाराष्ट्रभरचे त्याच्यावरची उसंतवाणी. नगरपालिका लागले निकाल विरोधींचे हाल बघवेना. आधी केल्या होत्या मोठमोठ्या बात्या मतदार लाता घालत असे. अवघी फुटली मविया आघाडी धोरण बिघाडी उघडी हो. विधानसभेचा अजून लकवा जाईना थकवा निकालाचा. चाय बिस्कुटांचा उडाला तो धुवा मारून या पवा बसलेले. सुमार बुद्धीचे बाबा कुडमुडे त्यांना फुटे रडे निकालाने. कांत अपेक्षित होते तेच झाले नाहीच खेळले ते हारले नाहीच खेळले ते हारले. हे खेळलेलेच नव्हते त्याच्यामुळे हे जिंकण्याचा तर मुद्दाच नव्हता त्याच्यामुळे ते हारले पण नाही. जो जातीय प्रचार मनोज जरांगेंच्या आडून यांनी करून पाहिला. महाराष्ट्राचा सर्वसामान्य मतदार हा कधीही अशा टोकाच्या जातीवादाच्या बळी जात नाही. आम्ही स्वतः शेतकरी चळवळीमध्ये हा अनुभव घेतलेला आहे. शेतकरी संघटनेचे सर्वोच्च नेते शरद जोशी त्यांची जात अधिकृतरित्या आडनावातून कळत असतानाही आजही मराठवाड्यात, विदर्भात, उत्तर महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी देवघरामध्ये देवाच्या बरोबरीनं शरद जोशीचे फोटो ठेवलेले आहेत. त्याचं कारणच हे आहे की सर्वसामान्य भारतीय मतदार, महाराष्ट्रीयनच काय भारतीय मतदाराच्या मतामध्ये जात फॅक्टर हा तुम्ही जितका पेटवलेला असतो तितक्या पद्धतीचा कधीच नाही. बिहारच्या निकालातून हे दिसून आलेलं आहे. यापूर्वी उत्तर प्रदेशच्या निकालातून हे दिसून आलेलं होतं. पण ज्यांना जातीच्या नावाखाली तथाकथित पुरोगामी राजकारणाचा खेळ करायचा आहे त्यांच्यासाठी ही एका अर्थाने सूचना आहे की लक्षात घ्या, जातीचं कार्ड अशा पद्धतीनं मतदार चालून देत नाही. म्हणून आंतरवाली सराटीच्या जवळच्या अंबडमध्ये सुद्धा ब्रह्मकमळ फुलून येतं. इथेच थांबूया. धन्यवाद. जागृतीचा विधायक बुरुज